नमस्कार मंडळी, आज आपण कोंबडी वडे म्हणजेच वड्याच्या भाजणीचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। इथे मी 4 कप तांदूळ घेतले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतले आहेत। त्याचप्रमाणे 1 कप ज्वारी घेतली आहे, 1 कप चणा डाळ घेतली आहे, 1 कप गहू घेतले आहेत आणि पाव कप उडीद डाळ घेतली आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा धणे घेतले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतला आहे। यामध्ये मी 7 ते 8 काळा मिरी, 5 ते 6 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 1 तेजपत्ता घेतला आहे। गरम मसाले मिक्स करून घेऊया। हे सगळं धान्य आपल्याला भाजून घ्यायचे। इथे मी मोठी कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये आपण तांदूळ भाजून घेऊया। धान्य आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे। भाजणीचं धान्य आपल्याला खमंग भाजायचं नाहीये। प्रत्येक धान्य आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे। भाजणी भाजून झाल्यानंतर आपल्याला ती थंड होऊ द्यायची आहे। या पद्धतीने वड्याचं पीठ तयार करा। वडे खूप छान आणि टेस्टी होतात। आता आपण गरम मसाला भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे। धान्य भाजून झालं आहे। थंड करून आपल्याला ते दळून आणायचे। हे पिठाप्रमाणे बारीक न दळता रवाळ दळायचे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये वड्यांचं पीठ कशा पद्धतीने मळायचं ते आपण पाहणार आहोत। अशा नवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू।